नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत खास मानला जातो। हा संपूर्ण महिना भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित असतो। विशेषतः श्रावणी सोमवार हा खूपच पवित्र मानला जातो। या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शिवांची पूजा करतात। असं मानलं जातं की श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख शांती येते। श्रावणी सोमवारचा उपवास हा खूपच पवित्र जरी मानला जात असला तरी हा उपवास सर्वांसाठी फायदेशीर आहे असं नाही। खरं तर काही परिस्थिती अशा आहेत ज्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात। हा उपवास आरोग्याला हानी पोहोचवू शकतो आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो। आणि म्हणूनच श्रावणी सोमवारचा उपवास करण्यापूर्वी कोणत्या लोकांनी हा उपवास करू नये हेच आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच मधुमेही रुग्णांनी हा उपवास करू नये। जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्यानं श्रावणी सोमवारचा उपवास करण्यापूर्वी विचार करायला हवा। उपवासाच्या काळामध्ये पोट बरंच रिकामं राहतं आणि मधुमेहाच्या रुग्णांना वेळोवेळी अन्न आणि औषधांची आवश्यकता असते। जर अन्न आणि औषधांचं संतुलन बिघडलं तर शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा इतर गंभीर समस्या उद्भवणे असं काम होऊ शकतं। आणि म्हणून मधुमेहांच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही उपवास करू नये। त्यानंतर गर्भवती महिलांनी देखील हा उपवास टाळावा, कारण गर्भधारणा ही एक अतिशय संवेदनशील अवस्था आहे ज्यामध्ये महिलांना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं। गर्भधारणेदरम्यान महिलांनी नियमितपणे निरोगी आहार घेणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील। उपवास करताना उपवाशी राहणं किंवा मर्यादित आहार घेतल्यानं गर्भवती महिलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि यामुळे बाळाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो। याशिवाय गरोदरपणामध्ये अशक्तपणा, चक्कर येणं आणि कमी रक्तदाब यांच्यासारख्या समस्या जरी सामान्य असल्या तरी त्या उपवासामुळे जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात। आणि म्हणूनच गर्भवती महिलांनी श्रावणी सोमवारचं व्रत करणं टाळावं। त्यानंतर मासिक पाळीच्या काळामध्ये देखील उपवास करणं टाळावं, कारण महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान उपवास केल्याने कधीकधी शारीरिक आणि मानसिक ताणतणाव येऊ शकतो। या काळामध्ये शरीर आधीच थकलेलं आणि कमकुवत झालेलं असतं। अशा परिस्थितीमध्ये उपवाशी राहणं किंवा कमी खाणं यामुळे शरीराची स्थिती बिघडू शकते। पौराणिक दृष्टिकोनातून महिलांना मासिक पाळी दरम्यान पूजा आणि उपवास करण्यापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला होता। खरं तर हा नियम महिलांना विश्रांती देण्यासाठी बनवला होता, जेणेकरून त्या या दिवसांमध्ये शरीराला पूर्णपणे विश्रांती देऊ शकतील। आणि म्हणून मासिक पाळी दरम्यान उपवास करणं शक्यतो टाळावं। त्यानंतर रक्तदाबाच्या रुग्णांनी देखील हे व्रत करणं टाळावं। उच्च किंवा निम्न रक्तदाब असलेल्या लोकांनी श्रावणी सोमवारचं व्रत करणं हे टाळावं, किंवा मग उपवास करताना अन्न आणि पाण्याचा अभाव आणि शरीरातील जे काही संतुलन आहे ते बिघडू देऊ नये, नाहीतर रक्तदाब याची पातळी असंतुलित होऊ शकते। त्यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणं आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्या तुम्हाला उद्भवू शकतात। विशेषतः जे लोक आधीच रक्तदाबाची औषधं घेत आहेत त्यांनी तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। त्यानंतर हृदयरोग्यांसाठी उपवास करणं देखील हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं। ज्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित कुठलाही त्रास आहे किंवा ज्याची हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांनी श्रावणी सोमवारचं व्रत करणं टाळायला हवं। शस्त्रक्रियेनंतर शरीराला अतिरिक्त पोषण, काळजी किंवा विश्रांतीची आवश्यकता असते, तर उपवास करताना शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात। आणि म्हणून हृदयरोग्यांनी श्रावणी सोमवारचं व्रत टाळावं। जर तुम्हाला उपवास करण्याची तीव्र इच्छा असेलच तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने श्रावणी सोमवारचा उपवास कुणी करावा आणि कुणी करू नये हे नक्कीच जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।